डन डन धिक्कार 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 डन डन बोलो। बुढ़िया को मर्दा नहीं रहते, बच्चे देखने वाले माँ को नहीं रहते, तो 2000 महीने को आ रही ना हो, घर में बैठ को खा रही ना, किसका नहीं जाना हो, बंद करे तो इन्हें लाख देती कौन नहीं, उनको पूछने वाले कौन भी नहीं, मेरे को बच्चा उनको सपोर्ट करने वाले कौन भी नहीं, क्या कौन उन्होंने कहाँ जाना बुढ़िया घर से। एक हॉस्पिटल को बीमार हो गए, बच्चे कौन भी नहीं रहते, व्यवहार रहता रहती, उनको कौन सी देखती। एशियन टाइम्स में सबका फिर से स्वागत है। मैं इब्राहिम आपके साथ। इस वक्त हम बेंगलुरु के फ्रीडम पार्क में मौजूद हैं, जहां आज एक बहुत बड़े पैमाने पर जो है कांग्रेस गवर्नमेंट ने जो है एक प्रोटेस्ट रखा है। जहां दोस्तों ये प्रोटेस्ट जो है सेंट्रल गवर्नमेंट के अगेंस्ट है, क्योंकि आज कांग्रेस ने ये बताया कि सेंट्रल गवर्नमेंट यानी कि बीजेपी की सरकार ने जो है बहुत से दाम को जो है बढ़ा दिया है, स्पेशली गैस सिलेंडर पर, पेट्रोल पर, डीजल पर और इस तरह के जो है अलग अलग चीजों पर जो है प्राइस बढ़ने की वजह से आज एक बहुत बड़े पैमाने पर जो है बेंगलुरु के फ्रीडम पार्क में प्रोटेस्ट रखा गया है, जिसमें हजारों की तादाद में जो है लोग जुड़े हैं। और ये भी देखा गया है कि कर्नाटका की चीफ मिनिस्टर सिद्धरामैया और डिप्टी चीफ मिनिस्टर डीके शिव कुमार के साथ तमाम जो एमएलएस हैं और कांग्रेस के लीडर्स हैं वो सब जो है इस प्रोटेस्ट में मौजूद हैं। तो चलिए कुछ लोगों से बात करते हैं जो इस वक्त इस कड़ी धूप में जो है बेंगलुरु के फ्रीडम पार्क के पास प्रोटेस्ट कर रहे हैं। आइए उनसे बात करते हैं और देखते हैं इनका क्या कहना है। इस वक्त जो है यशवंतपुर क्षेत्र के गोपाल और उनकी टीम जो है यहाँ पर मौजूद है। हमारे साथ कुछ लेडीज भी आप देख सकते हैं किस तरह से जो है रोड पर आकर यहाँ पर बैठी हुई है। मैडम बताइए क्या वजह से जो है ये प्रोटेस्ट आप लोग कर रहे हैं? भैया गैस के रेटा सभी बढ़ा डाली, कौन से रेटा बढ़ा ली, मैं रोड को आ गई भैया, क्या करना, हमें रोड को आ गई, देखो खाना पकाने लकड़िया में आ गई, गैस का रेट ज्यादा हो गए, हमें गरीब कमा खाने क्या भी नहीं है, तो हमें कहाँ जाना भैया बोलो तुम्हें। ये बीजेपी आपको सरकार ऐसा करको हम ना तकलीफ दे रही ना, कांग्रेस वाला होता हम ना हेल्प कर रही, 2000 महीने को दे रही, बस फ्री करी और करंट की बिल फ्री करी, हमें कैसा की जीना चला ले जाते थे, हमें मर्दा नहीं सो भाई का मेहनत पर को रोड को खाते थे। अब तसली कांग्रेस वाले दे रही को, तो इन्हें कहीं को जल रही सब बीजेपी वाले, इन्हें क्या हुआ कर रही हमारे वास्ते भाई को बच्चों को, हमें रोड को आ गई भैया पका खाने, कहाँ जाना सो। केंद्र सरकार ಬೆಲೆ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಮಾಡೋವರೆಗೂ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ, ಇದು ಖಚಿತ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ತಿಂಗಳು ಒಂದೊಂದು ಹೇಳ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ನಮ್ಗೆ ಉಚಿತ ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ ಆದ್ರೆ ಅವರು ಉಚಿತ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮೇಲೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಇದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ತಾನೇ, ಇದು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು ಕಮ್ಮಿ ಮಾಡೋದು, ಅವಾಗ ಒಂದ್ಸರಿ ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ಕೊಟ್ರು, ಆಮೇಲೆ ಅದನ್ನು 1200-300 ಮಾಡಿದ್ರು, ಏನ್ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ? ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಯಾಕೆ ದೂರ ಹೇಳ್ತಾವ್ರ ಅವರು? 2000 ರೂಪಾಯಿ
अकाउंट को डाल रही कांग्रेस वाले, कितनी की हेल्प करी उसमें, कितनी की हेल्प हो रही है। करंट बिल फ्री देखो ही, बाइकों को चलने फिरने बसा फ्री देखो ही। अब ये भी नखो कर को बोल रही बीजेपी वाले, ऐसा करे तो कैसा, हमें जीना सो कैसा। उसमें कहते हैं कि आदमी का एक सहारा चलने का, आदमी बोले कि सुसे देले कि सुसे जीने चलने कहीं उनकी मर्दा नहीं कामा नहीं सो बुढ़िया को मर्दा नहीं रहते, बच्चे देखने वाले माँ को नहीं रहते, तो 2000 महीने को आ रही ना उन्होंने घर में बैठ को खा रही ना, किसका नहीं जाना उन्होंने बंद करे तो इन्हें लाख देती कौन नहीं, उनको पूछने वाले कौन भी नहीं, मैं को बच्चा उनको सपोर्ट करने वाले कौन भी नहीं। ಸರ್ಕಾರ ಗ್ಯಾಸಿನ ಬೆಲೆ 1100 ರೂಪಾಯಿ ಮಾಡಿದೆ, ದವಸ ಧಾನ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ GST ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತು ಅನೇಕ ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಇವತ್ತು 10 ಗ್ರಾಂ ಚಿನ್ನ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ। ಅನೇಕ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಬಡವರು ಜನರಿಗೆ ಮಧ್ಯವರ್ತಿಯವರಿಗೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಗ್ಯಾಸ್ ರೇಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೆಟ್ರೋಲ್ ರೇಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ದವಸ ಧಾನ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ದರಗಳನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದೆ। ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತು ತುಂಬಾ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು। ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಗೆ ಒಂದು 10 ಗ್ರಾಂ ಚಿನ್ನ ತಗೊಳಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ। ಆಗ ಇಂದಿನ ಕೇಂದ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ UP ಇದ್ದಾಗ 10 ಗ್ರಾಮ್ 10,000 ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು, ಇವತ್ತು 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ। ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಚಿನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ 450 ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು, ಇವತ್ತು 1200 ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ। ದವಸ ಧಾನ್ಯಗಳು ಸಕ್ಕರೆ 20 ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು, 40 ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ। ಇವತ್ತೆಲ್ಲ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ದುಪ್ಪಟ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದೆ। ಅದೇ ರೀತಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ 40 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದಿದ್ದು ಇವತ್ತು 102 ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ, ಡೀಸೆಲ್ 30 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದಿದ್ದು 90 ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ। ಇದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ GST ಮೇಲೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆದಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಗಳನ್ನ ಹಾಕಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೊಂದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿ ಜನ ಬಡವರು ಬದುಕಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। ये हमें आज प्रोटेस्ट जो कर रहे हैं KPCC से स्टेट वेंडर सेल्फ के तरफ से कर रहे हैं। आज बहुत हमें तकलीफ है, परेशानी है, पूरे रोड पर आ गए हैं। दूध का पेट्रोल का सब। मोदी जी हमारे पुराने दिन लौटा दो, अच्छे दिन आते 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 हम थक गए हैं, हमारे पुराने दिन लौटा दो। कोई ना पेट्रोल डाल सकता है, GST, गैस पे चाहिए तो GST, दूध पे होना तो GST, सब पे GST डाल के लूट गए हैं, बर्बाद हो गए हैं हम। इसीलिए ये होराट कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं रोड पर आकर। हम सबसे अपील है कि इस केंद्र सरकारों को डाउन ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ। ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೇಲೆ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ಯೋ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ, ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದ್ ಹಾಲು, ಒಂದ್ ಮೊಸರು, ಒಂದ್ ತರಕಾರಿ ಆಗ್ಲಿ ನಾವು ಏನೇ ತರ್ಬೇಕಂದ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ತರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್, ಅದಕ್ಕೆ ಡೀಸೆಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಬರೋರದೇ ಹೇಳೋದು ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಯಿಲ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ, ನಾವು ಹೇಗ್ ಕಮ್ಮಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಲ್ಲಲ್ವಾ ನಾವು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಿಡಲ್ಲ, ನಾವು ಹೋರಾಟ। ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ರಿಗೂ। ಇವತ್ತು ನಾವು ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರ ವಿಧಾನಸಭೆಯಿಂದ ಬಂದಿರೋದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರ। ನಮ್ಮ MLA ಆದ AC ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕರೆದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಈ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ತೊಂದರೆಗಳು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ತುಂಬಾ ಬಡವರಿದ್ದೀವಿ, ಬಡವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಇವರು ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಹಾಲಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್, ಸಿಲಿಂಡರ್ ಮುತ್ಯಾದ ತುಂಬಾ ರೀತಿಯ ಎಲ್ಲ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಅವರು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರ ವಿಧಾನಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನಾವು ಮಹಿಳೆ ಲೀಡರ್ಗಳು ಇವತ್ತು प्रोटेस्ट मारता है। प्रोटेस्ट को केंद्र सरकार के अपोजिट हो रहा है। क्यों अगर को बोलेगा तो यूपीए गवर्नमेंट जब थी, यूपीए गवर्नमेंट में डॉलर 120 रुपए था, डॉलर $1। तब ये $1 एक बैरल ऑयल आ जाओ, क्रूड ऑयल आ जाओ 120 रुपए, $120 था। तो यूपीए गवर्नमेंट आ जाओ तब 60 रुपए 65 रुपए को पेट्रोल देती थी। आज डॉलर का रेट आ जाओ 40-45 रुपए एक बैरल।
तो आज नरेंद्र मोदी सरकार ने पेट्रोल को 105-110 रुपए आज लीटर को लेने को है, और तुमने हर चीज दाल चावल डीजल गैस हर चीज भी रेट बढ़ाने को थी। इसके वास्ते हमारे कर्नाटक प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष DK शिवकुमार के नेतृत्व में एक प्रोटेस्ट कर रहे हैं हमें। नहीं, ये जो अब जो प्रोटेस्ट हो रहा है ये पूरे हिंदुस्तान के अंदर हो रहा, खाली कर्नाटक के अंदर बेंगलुरु के अंदर नहीं, हर तालुक में हर जिले में और हर स्टेट के अंदर ये प्रोटेस्ट हो रहा। और जब तक ರೇಟ್ ಡೌನ್ नहीं करते तब तक हमें प्रोटेस्ट ಬೆಳೆ ಕಾಳಿನ ಬೆಲೆ ಎಣ್ಣೆ ಬೆಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುವಿನ ಬೆಲೆನೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ। ಈ ಬೆಲೆಯನ್ನ ದಿನ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಿದೆ ಹೊರತು ನಮ್ಗೆ ಹೊರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು। ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಸಿಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು। ನಾವು ಮನೆ ಮಠ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗೋದನ್ನು ಬಿಡಿಸಿ ನಾವು ಬಂದಿದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದು। ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಮ್ಗೆ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ನಮ್ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೂ ಇದೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೂ ಇದೆ। ನಾವು ಓಟ್ ಹಾಕಿದೀವಿ ಅವರಿಗೆ, ಏನಂತ ಓಟ್ ಹಾಕಿದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಿ ಓಟ್ ಹಾಕಿದೀವಿ। ಏನಾಯ್ತು, ನಮ್ಗೆ ಕೆಟ್ಟದೇ ಆಯ್ತು। ನಾವು ಮುಟ್ಟಲ್ರು ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಮೋದಿಯವರು, ನಮ್ಗೆ ಇವತ್ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಿಂದ ಆದ್ರೂ ಅವ್ರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಬಂದು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ದು ಅದೇನಿದೆಯೋ ಬೆಲೆ ಏಳಿಕೆ ಅದನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ನಾವು ಮೊದ್ಲು ಏನಿದ್ವು ಆ ಬೆಲೆ ತರ್ಲಿ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ।